सगळ्यात पहिले पहा इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला चॅप्टरच्या याच्यात सर्कल विषयी सांगितलं होतं आपण. सिंपल याच्यात काही थेरम्स पण तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगणार आहे मी. जसं की आता सर्कल म्हटल्यावर तुम्हाला माहित आहे, जेव्हा आपण एखादा सर्कल ड्रॉ करतो, जास्त मोठा झाला आहे ठीक आहे, याच्यात सर्कलचाही सेंटर असते. आता हे सगळ्याला माहिती आहे, बेसिक गोष्टी काही जास्त सांगत बसत नाही तुम्हाला. ठीक आहे, सर्कलच्या सेंटर पासून जर आपण एखादी लाईन ड्रॉ करतो तर या लाईनला, या लाईनला, या लाईनला, या लाईनला, या लाईनला, अशा किती जरी आपण लाईन ड्रॉ केल्या तर या लाईन्सला काय म्हणतात? रेडियस. बरोबर आहे, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे. अशा किती रेडियस आपण ड्रॉ करू शकतो? इन्फायनाइट रेडियस ड्रॉ करू शकतो. म्हणजे तुम्हाला रेडियस विषयी काही प्रॉब्लेम राहिला नाही. रेडियसचं नाव कसं देतात? सेंटर ओ, सेंटर पासून ए बी म्हणजे ओ ए, ओ बी, ओ सी, अशा आपण किती पण रेडियस ड्रॉ करू शकतो. आता रेडियस मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे? रेडियस कशाला म्हणतात? मराठीत त्यालाच आपण त्रिज्या म्हणतो. ठीक आहे, चला त्याच्यानंतर पहा, तुम्हाला आता पुन्हा त्याच्यात डायमीटर म्हणजे काय माहितीये का? सर्कलची डायमीटर कशाला म्हणतात? सेगमेंट विथ जॉइनिंग द टू पॉइंट्स अँड पासिंग थ्रू द सेंटर. जर का ती सेंटर मधून पास होत असेल एक लाईन, जसं की हे सेंटर ओ आहे आणि हे ए बी दोन पॉइंट आहेत सर्कलवरचे, आणि जर का ह्या दोन पॉइंटला एक लाईन जॉईन करते, सेंटर मधून पास होते, तर त्या लाईनला आपण काय म्हणतो? डायमीटर. आणि मराठीत काय म्हणतात? डायमीटरला मराठीत काय म्हणतात? व्यास. ठीक आहे, आलं लक्षात? जर तुम्हाला मराठीत माहित नसेल तर तेही नाव माहित होतील त्याच्यात. डायमीटर क्लिअर झालंय. आणि तसेच जर का दोन पॉइंट सर्कलवरचे, सपोज करतो मी इथे एक पी घेतो, इथे एक दुसरा पॉइंट घेतो क्यू, आणि या दोन पॉइंटला जर का जॉईन करणारी एक लाईन ड्रॉ करतो, तर या लाईनला काय म्हणतात? चॉर्ड नाही, कॉर्ड. ठीक आहे, काही जण त्याला चॉर्ड म्हणतात, काही जण कॉर्ड म्हणतात, तर आपण त्याला कॉर्ड म्हणणार. ठीक आहे, अरे काय व्हायला लागलं? ठीक आहे, CHORD, कॉर्ड. मग आता हा जर कॉर्ड आहे तर एबी ला आपण कॉर्ड म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. किती जणांना वाटतं एबी ला आपण कॉर्ड म्हणू शकतो? आणि बाकीचे मागचे? बरं ठीक आहे, हात खाली करा. याला कॉर्ड नाही म्हणू शकत आपण एबी ला? काऊन नाही म्हणू शकत? हे पण तर दोन पॉइंट जॉईन करायला सर्कलवरचे. तर PQ पण काय झाला? एक कॉर्ड झाला. AB पण काय झाला? कॉर्ड झाला. म्हणून आपण आता याला काय म्हणणार? की AB इज द लॉंगेस्ट कॉर्ड. बरोबर आहे की AB पेक्षा मोठा कॉर्ड कोणता असू शकते का? नाही. म्हणून AB ला आपण म्हणणार लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये तुम्ही नोटबुकवर हे लिहून घेऊ शकता. नोटबुकवर एक एक पॉइंट लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. सोबत सोबत लिहत चला. AB डायग्राम काढून घ्या बाजूला पटकन. AB इज द लॉंगेस्ट कॉर्ड, लॉंगेस्ट कॉर्ड. आणि मॅथमॅटिकल प्रूफ पण तुम्हाला शॉर्ट मध्ये देतो, की तुम्ही थेरम पाठ करायची गरजच नाही तुम्हाला. शॉर्ट मध्ये लक्षात येऊन जाईल की कशाला म्हणतात. AB इज द लॉंगेस्ट कॉर्ड, PQ इज ऑल्सो कॉर्ड. PQ इज कॉर्ड. आणि कॉर्ड म्हणजे तुम्हाला माहित आहे की दोन पॉइंट जोडणारी लाईन. सिंपल भाषेत आलं लक्षात. आता झालं लिहून, हे लिहून झालं असेल तुमचं. तर याच्यानंतर पहा, कॉर्ड नंतर तुम्हाला काही बेसिक टॉपिक आहेत, जसं की तुम्हाला टँजेंट आहे, सिकॅन्ट आहे. बरेच जणांना सिकॅन्ट हे नाव नवीन आहे, टँजेंट नाव नवीन वाटत होतं स्टार्टिंगला. आता काही जणांचं रिवाइज केलंय. 9व्या वर्गात पण तुम्हाला एक थेरम होता, टँजेंट थेरम, जर आठवत असेल तर. त्याच्यानंतर एक थेरम होता, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड, बायसेक्ट द कॉर्ड, है ना? माहित होतं तुम्हाला? 9व्या वर्गात थेरम होता. त्याचा अर्थ काय होते? जर आपण सेंटर मधून जर एखादा परपेंडिक्युलर टाकला तर रेडियसला बायसेक्ट करतो, इक्वल पार्ट मध्ये. रेडियसला, कॉर्डला बायसेक्ट करतो. ठीक आहे, आता तो थेरम एकदा डिस्कस करून घेऊ. पुरा चॅप्टर फक्त तुमचा त्याच्यावरच बेस आहे. ठीक आहे, आता हे झाले लिहून चला. ठीक आहे, आता नेक्स्ट याच्यात पहा. सिंपल आपण त्यासाठी काय करू, एक सर्कल इथं ड्रॉ करून घेऊ. सर्कल ड्रॉ केल्यानंतर याच्यात आपल्याला इम्पॉर्टंट लागणार आहे कॉर्ड. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, एक कॉर्ड काढून घेऊ. कॉर्डले नाव काय देऊ सांगा? PQ. ओके, कॉर्डचं नाव झालं PQ. एक सेंटर घ्यायला लागलं आपल्याला. सेंटरला काय नाव देऊ कृष्णा? O. O पासून काय करू, आता एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू. परपेंडिक्युलर म्हणजे माहितीये काय असते? काय असते? जे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करते. जसं की O या लाईन सेगमेंटनं PQ या कॉर्डवर 90 डिग्रीचा अँगल बनवला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्याला? आता 90 डिग्रीचा अँगल बनवल्यावर इथं राईट अँगल तयार झाला. आणि मी पुन्हा जर का, आता पहिले हे पाहून घ्या, जेव्हा परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्याला नाव देतो एक D.
म्हणजे ओडी नावाची एक सेगमेंट आहे जी परपेंडिक्युलर आहे पीक्यूला, तर ती काय करते, पीडी आणि डी क्यू याला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. मग मॅथमॅटिकली जर मला लिहायचं असेल तर 9व्या वर्गात हा थेरम होता तुम्हाला. थेरम काय होता, नोटबुकवर लिहून घ्या, डायग्राम पण काढा. परपेंडिक्युलर थेरम आहे हा, त्याला थेरम नाव द्या, THM, थेरम 1. ठीक आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, perpendicular drawn from center of circle to the chord bisect the chord. सिंपल हे झालं स्टेटमेंट. स्टेटमेंटला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कसं लिहिणार, आपण सिंपल लिहू शकतो, ओपी म्हणजे ही सेगमेंट आहे, सेगमेंट ओपी परपेंडिक्युलर सेगमेंट किंवा त्याला तुम्ही कॉर्ड म्हणा, काही प्रॉब्लेम नाही, कॉर्ड PQ. ओके, चला आपल्याला इंग्लिश नाही आली तरी चालते कारण आपण मॅथ शिकायलो, चालून जाते याच्यात. ओपी परपेंडिक्युलर PQ एवढं लिहू शकतात. आता हे जर का परपेंडिक्युलर असेल तर काय होऊ शकते, PD इक्वल्स टू DQ, सिंपल असं लिहू शकतो आपण. आता तुम्हाला याचा कॉन्व्हर्स पण येते. कॉन्व्हर्स म्हणजे काय, जर PD इक्वल टू PQ असेल तर OP परपेंडिक्युलर PQ आहे. हाय सिंपल, म्हणजे आपण याला दोन्ही भाषेत दोन्ही प्रकारे त्याला म्हणू शकतो. आणि सिंपल आहे बा, पुरा थेरम फक्त एवढ्या 2 स्टेटमेंटवर बेस आहे, त्याला काही जास्त प्रूव्ह करायची गरज नाही. हा लक्षात, प्रूव्ह कसं करतात स्टेप बाय स्टेप ते याच्या पुढच्या स्टेपवर शिकू. आता हे 9व्या वर्गातलाच थेरम होता 9th क्लासमध्ये, की ओडी परपेंडिक्युलर ड्रॉ केली कॉर्डवर तर PD इज इक्वल टू DQ होते, म्हणजे पूर्ण PQ हा 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होणार. आलं लक्षात, याच्यात काय अवघड आहे का, लक्षात आलं आता हे सगळ्याला क्लिअर झालं. चला आता नेक्स्ट याचा जर कॉन्व्हर्स जर आपण गोष्ट केली तर कॉन्व्हर्सला कसं लिहिणार पहा एकदा. हा झाला थेरम. कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्स म्हणजे काय असते, त्याचा उलटा करायचा. म्हणजे जर आपण परपेंडिक्युलर आहे तर बायसेक्ट होते असं म्हणलो, आता बायसेक्ट होते तर परपेंडिक्युलर आहे, उलट. मग आता इथं काय म्हणणार, इफ सेगमेंट PD इज इक्वल टू सेगमेंट DQ देन काय होईल, देन सेगमेंट OP परपेंडिक्युलर कॉर्ड PQ. म्हणजे याचाच उलटा आपल्याला प्रूव्ह करावं लागते आणि त्यालाच आपण म्हणतो कॉन्व्हर्स थेरम. कॉन्व्हर्स कधी तुम्हाला प्रूव्ह करायचं असला तर वरतून खाली सोडवताना खालून वर सोडवत जायचं, हाय सोपं. आता याच्यानंतर पहा थेरम नंबर 2, दुसरं आपल्याला काय करावं लागतं. थेरम कसे प्रूव्ह करायचे पहिले तेच सांगतो तुम्हाला. तेच अवघड चालले होते ना, थेरम थेरम लक्षात आले तर प्रॉब्लेम कधी बी सोडवता येतात. लिहून घेतलं एवढं, कुठं ओडी, ओ राईट, ओडी जमलं. हे पण व्यवस्थित आहे ना, ओडी परपेंडिक्युलर हे का, हा ओडी 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 परपेंडिक्युलर PQ झालं लिहून, सगळ्याचं क्लिअर झालं. चला नेक्स्ट आता याच्या पुढचं जे आपल्याला सांगितलेलं आहे, हाच थेरम 9व्या वर्गात होता जे आपण डिस्कस केला. आता याच्या पुढे आपल्याला काय म्हणते की जसं इंटरनली टचिंग सर्कल आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल काय असते. किती जणांना डाऊट आहे या टॉपिक मध्ये, इंटरनली टचिंग आणि एक्सटर्नली टचिंग काय असते. नो डाऊट, कोणालाच डाऊट नाही. मग आता प्रश्न विचारू त्याच्यावर, डाऊट आहे आता हात वर आले 2, ठीक आहे 3, 4, म्हणजे आता अगोदर 5, म्हणजे अगोदर विचारलं डाऊट आहे का, आता नाही म्हणता 6, 7, व्हेरी गुड. आता 7 जणांचे हातवर आले. इंटरनली टचिंग म्हणजे काय असते सांगा, कोण सांगते, तुला माहिती आहे. इंटरनली टचिंग सांग, कॉर्नर, हा राईट. सर्कल, 2 सर्कल आतल्या बाजूने जर टच होत असतील एका पॉइंटवर तर त्याला आपण म्हणतो इंटरनली टचिंग सर्कल. आणि एक्सटर्नली टचिंग म्हणजे 2 सर्कल जर बाहेरच्या बाजूने एकमेकाला टच होत असतील तर त्याला आपण म्हणतो एक्सटर्नली टचिंग सर्कल.
झालं. आता एवढं झालं. आता पहा याच्यानंतर इंटरनल एक्सटर्नल 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. डायग्राम काढून दाखवतो, डायग्रामहून लक्षात येते. पहा हा एक सर्कल आहे आणि जर मी दुसरा एक सर्कल काढतो तर तुम्ही पाहू शकता इथं एका पॉइंट मध्ये हा सर्कल टच झालेला आहे. या पॉइंटला आपण म्हणतो ओ पॉइंट समजा. याचा सेंटर इथे आहे, या सर्कलचा पी, आणि या मोठ्या सर्कलचा सेंटर समजा खाली झालं जास्त. या मोठ्या सर्कलचा सेंटर इथे आहे ओ. तर हे ओ पी पासून ओ हे डिस्टन्स काय झालं, छोट्या सर्कलचं डिस्टन्स झाली रेडियस, याला आपण म्हणू स्मॉल आर. आणि या ओ पासून पी पर्यंत जी आहे समजा ओ पासून तर अरे याला क्यू करू आपण, ओ क्यू. ओ क्यू आणि पी क्यू हे डिस्टन्स. ओ क्यू डिस्टन्स असणार आपली मोठी रेडियस आणि पी क्यू डिस्टन्स असणार आपली छोटी रेडियस. म्हणजे आपण दोन्ही सर्कलचे ज्या लाईन्स आहेत त्या एका सेंटर, दोन्ही सेंटर मधून पास होतील. ठीक आहे. हे झाले इंटरनली टचिंग सर्कल जे आतून टच होतात. मग आता तुम्हाला याच्यावर क्वेश्चन कसा आहे, ते डिस्टन्स काढा दोन सेंटर मधलं, दोन सेंटर मधले डिस्टन्स काढा. मग डिस्टन्स कसं काढणार याच्यात, तुम्हाला जर ओपी ची व्हॅल्यू काढायची सांगितली तर कशी काढणार, कॅपिटल आर मायनस स्मॉल आर. राईट. दोन सर्कल जर आतून आहे, तुम्हाला हे पूर्ण कॅपिटल आर ची व्हॅल्यू जर दिलेली आहे 10 सेंटीमीटर आहे आणि स्मॉल सर्कलची व्हॅल्यू दिली समजा 8 सेंटीमीटर आहे आणि तुम्हाला म्हटलं ओपीचं डिस्टन्स काढा किती आहे, तर कसं करणार आपण, ओपी इज इक्वल टू कॅपिटल आर मायनस पहिले व्हॅल्यूज सांगा त्याच्या. ओपी इज इक्वल टू ओ क्यू मायनस पी क्यू असं आपण याला लिहू शकतो. इंटरनली टचिंग सर्कल असल्यावर मायनस करतात आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल असल्यावर प्लस करतात डिस्टन्स काढताना. आता याच्यामध्ये आपण काय, ओकी ची व्हॅल्यू 10, पी क्यू ची व्हॅल्यू 8, 10 मायनस 8 2, म्हणजे ओपी ची व्हॅल्यू काय झाली 2 सेंटीमीटर. म्हणजे हे जे दोन सर्कल मधलं डिस्टन्स आहे ते किती असणार, 2 सेंटीमीटर. डिस्टन्स काढता आला. आता क्लिअर आहे, सिंपल. दोन सर्कल जर आतून टच होत असतील तर दोन्ही रेडियसच्या काय करायचे, सबट्रॅक्शन करायचं. सोपं आहे. क्लियर हो गया सबको अभी. चला आता याच्या पुढचं जे आहे तर एक्सटर्नली टचिंग सर्कल. एक्सटर्नली टचिंगला कसं म्हणू, याला थोडं आपण साईडला ठेवू आता. आणि एक्सटर्नली टचिंग पहा. आता हा एक सर्कल आहे आणि दुसरा एक सर्कल आहे समजा. ठीक आहे. आता या दुसऱ्या सर्कल याला आपण टच करू एका पॉइंट मध्ये. ओके. आता याच्यातून काय करू, एक लाईन पास करू, दोन्ही रेडियस जॉईन करू सर्कलच्या. याच्या सेंटर पासून याच्या सेंटर पर्यंत लाईन ड्रॉ केली. सपोज करा आता याचं जे सेंटर आहे ओ, याचं सेंटर हे पी, याचं इथं मधात जॉईनिंग जो पॉइंट आहे याला आपण म्हणू क्यू. आता ओ क्यू जी रेडियस आहे तिला आपण स्मॉल आर म्हणू, क्यूपी जी रेडियस आहे याला कॅपिटल आर म्हणू. या रेडियसची व्हॅल्यू आहे 7 सेंटीमीटर, या रेडियसची व्हॅल्यू आहे 8 सेंटीमीटर. मग आता ओपी मधलं डिस्टन्स किती झालं, कसं काढणार आपण, दोन्हीचे ऍडिशन करणार. ओ क्यू प्लस क्यूपी, डिस्टन्स भेटून जाईल ओ पासून पी पर्यंतचं. सोपं आहे. म्हणजे आपण इथं जर आता ओपीचं अंतर काढायचं तर ओपी इज इक्वल टू काय लिहू सांगा, ओ क्यू किंवा क्यू ओ प्लस क्यूपी. बरोबर आहे. क्यूओ आणि क्यूपी ची ऍडिशन म्हणजे आपण करणार 7 प्लस 8, आन्सर किती येणार 15. म्हणजे 15 सेंटीमीटर आपण म्हणणार ओपी ची आपली व्हॅल्यू आहे.